नमस्कार मित्रांनो, मिशन पोलीस भरती 2025 मध्ये आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ग्राउंडची तारीख आलेली आहे. आता जय्यत तयारीला लागा. तुम्हाला मुंबई पोलीस सांगतील 1600 मीटर कसे कव्हर करायचा. चला पाहूया. सर्वप्रथम आम्ही त्यांचं नाव विचारूया. सर, आपलं नाव काय? सर, माझं नाव प्रल्हाद परमसिंग दारडे. ओके. मुंबई पोलीस. 2014 ची 2014 आहे. ओके सर, तुम्ही भरती 2014 झालेला आहे. हो. तर प्रॅक्टिस कसं केला होता तुम्ही? प्रॅक्टिस सर, आमच्या वेळेस ग्राउंड वेगळं होतं. ओके. म्हणजे आताचं जे ग्राउंड आहे ते वेगळं आहे, आमच्या वेळेस वेगळं होतं. ओके. तर आमच्या वेळेस 5 किलोमीटर रनिंग होते, गोळाफेक होते, लॉंग जम्प होते आणि पुलअप्स होते. ओके ओके. तर आता जे 2026 ला जे ग्राउंड चालू होणार आहे, म्हणजे आता 20 तारखेला त्याची खाते होणार आहे, जानेवारी एंडिंगला. तर त्यामध्ये 1600 मीटर जो इव्हेंट आहे तो कसा कव्हर करायचा, त्याच्याबद्दल थोडं माहिती सांगता का? 1600 मीटर साठी काय म्हणजे स्ट्रॅटेजी? तर सगळ्यात पहिले आपण समजा 1600 मीटर सायकोलॉजिकल समजा हे बरोबर. पहिले आपलं मेंटल पाहिजे की आपण येऊ शकतो बाबा. करेक्ट करेक्ट. 1600 मीटर जर आपण मनात ठरवलं बरोबर तर सगळं काही शक्य आहे. तर त्याच्यामुळे सगळ्यात पहिले आपण मनात ठरवा, बरोबर, माझं आउट ऑफ येऊ शकतो 1600 मीटर. ओके. तर आपण एकदा मनात ठरवलं तर आपली बॉडीची पण तसं तयारी चालू होते हळूहळू. ओके. तर 1600 मीटर साठी सगळ्यात पहिले समजा म्हणजे मनात ठरवलं की आपलं बॉडी पॉझिटिव्ह होत राहतं. हो, होते ना सर. पॉझिटिव्ह राहणं फार महत्वाची आहे. पॉझिटिव्ह राहणं काही पण. आता माझं पण म्हणजे मी पण डिपार्टमेंट PSI ची तयारी करतो ग्राउंडची. बरोबर. तर माझा पण आता गोळा पहिले जात नव्हता. आता माझं जेव्हा मी सुरुवात केलं तर ग्राउंड 80 किलो वजन होतं, आता 60 किलो. बघा, 80 ते 60 ला आलेलं आहे. आता तब्बल 20 किलो वजन कमी केलेलं आहे. तर 20 किलो वजन कमी करायला तुम्हाला किती महिने लागले? तर माझं ना, मी जास्तीत जास्त माझं रनिंग खूप वीक होते. ओके. रनिंग वर मी खूप फोकस केला. बरोबर. सगळ्यात पहिले म्हणजे जास्तीत जास्त स्लो रनिंग वर मी खूप भर दिला. ओके. स्लो रनिंग वर खूप भर दिला. आता माझं वय काय जास्त असल्यामुळे इंजुरीचे पण चान्स जास्त असतात. बरोबर. त्यामुळे पहिले 2-3 महिने स्लो रनिंग खूप केली. 5 किलोमीटर 6 किलोमीटर. ओके ओके. आणि ड्युटी करून एक दिवस आड मी ग्राउंड करतो. गुड. त्याच्यामुळे माझं स्लो रनिंग वर पहिले खूप फोकस होता. ओके. आणि जास्तीत जास्त म्हणजे 5-6 किलोमीटर असं रोजची रनिंग करायचे. ओके. मग आता जर तुम्हाला पळायला लावलं तर किती किलोमीटर पळू शकता? सर, स्लो किती सांगा तुम्ही? अनलिमिटेड. जर फास्ट पळायचं असेल तर फास्ट सर, आता 1600 माझं म्हणजे 5-10 आत येऊ शकतं. 5-10. जे पोलीस भरतीचा टाइम आहे तो मी मारू शकतो. ओके. तुम्ही ठरवा म्हणजे किती तुमची बॉडीचं काय नाही, फक्त ताकदीचा गेम आहे. ओके. आणि स्टॅमिना, जर आपला दम, श्वास वगैरे ओके. ते सगळं मेंटेन करून तुम्ही टाइम कव्हर करू शकता. हे ताकदीचं गेम आहे. पोलीस भरती म्हणजे ताकदीचं गेम आहे. ताकद पाहिजे बॉडीमध्ये आणि टेक्निक पण पाहिजे. टेक्निक पाहिजे, ताकद पाहिजे, दोन्ही. ओके. आणि माइंडसेट सगळ्यात महत्वाचा. आणि जे आता जे पोलीस होणार आहेत, आता जे पोलीस भरतीसाठी उभारलेले आहेत, जे फॉर्म भरलेले आहे, आता त्यांची काही दिवसानंतर ग्राउंड होणार आहे. मग त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगणार? काय त्यांनी कसं प्रिपेअर केलं पाहिजे की 1600 मीटर आउट ऑफ गेलं पाहिजे? त्यांचं वजन जास्त आहे, त्यांनी जास्तीत जास्त स्लो रनिंग आणि रॅपिटेशन वर भर दिला पाहिजे. ओके. म्हणजे डायरेक्ट तुम्ही रॅपिटेशन मारू नका. डायरेक्ट मारली तर मग इंजुरीचे चान्स असतात. बरोबर. आणि 1600 म्हणजे कसं कंटिन्यू एक स्पीडने तुम्हाला असं पळावं लागतं. बरोबर. तर एक स्पीडने पळावं लागतं. आणि त्याच्यामुळे कसं स्लो जरी झाला की टायमिंग वाढतो. ओके. त्याच्यामुळे समजा एक 16-17 त्या हिशोबाने तुम्हाला 5-10 तुम्ही येऊ शकता. बरोबर. म्हणजे आपलं जवळपास नाही म्हणलं तर 76-77 सेकंड मध्ये एक राऊंड तोच म्हणजे असं झालं पाहिजे. आता काही मुलं काय करतात 1600ला, आता समजा ग्राउंडच्या दिवशी झालं, पहिला राऊंड खूप जोरात वाढतात. ओके. नंतर दम पडतो, नंतर होत नाही, मग कव्हर होत नाही. दम एकदा दमले ना तुम्ही, उलट जर पहिले जर तुम्ही ना 1-2 राऊंड समजा 20-20 जरी मारले समजा असं, बरोबर, 1 मिनिट 20 सेकंद, तर नंतर तुम्ही समजा असं बाबा ते मेंटेन करू शकता. 4-5 सेकंड मागे पुढे बरोबर येऊ शकतात 5-10 आतमध्ये. नाही जरी पण कमीत कमी 5-30 मध्ये जरी येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जसं जसं तुमचा टाइम वाढणार मग तसे तसे तुमचे मार्क कमी होतात असं. ओके. ते टायमिंग 1600ला 800ला सेम स्ट्रॅटेजी, जसं तुमचा टाइम वाढणार तसं तुमचे मार्क कमी होणार. आणि जो टाइम दिलाय समजा पोलीस भरतीचा 5-10 आहे, तर त्याच्यामध्ये जर आले तर पैकीच्या पैकी मार्क. ओके. मग ते 1600 मीटर पळण्यासाठी काय स्टॅमिना, आपण एनर्जी वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? तर एनर्जी वाढवण्यासाठी हे बघा, सगळ्यात पहिले आपण आलो ग्राउंडवर. बरोबर, ग्राउंडवर आलो समजा, आजचा दिवस आपण 1600चा घेऊया. बरोबर. आज ग्राउंडवर आलो तर सगळ्यात पहिले
आपलं वॉर्मअप करून घ्यायचं. करेक्ट. वॉर्मअप करून घेतलं तर कसं इंजुरी होत नाही. बरोबर. आणि आपली बॉडी गरम होते. करेक्ट. एकदम म्हणजे 10-1 मिनिटं नॉर्मल वॉर्मअप आपलं जे असतं पायाचे व्यायाम जास्तीत जास्त त्याच्यावर फोकस द्यायचा. आणि त्याच्यानंतर आपण स्लो रनिंग पहिले करून घ्यायची. ओके ओके. जर तुम्हाला समजा 1600 जास्त टायमिंग काढायचं आहे, बरोबर, आपण 10 मिनिटं नॉर्मल वॉर्मअप केलं. बरोबर. त्याच्यानंतर आहे ना 2-3 राऊंड असं एकदम स्लो स्पीडनी एकदम नॉर्मल आपलं बॉडी गरम होण्यासाठी ओके मारून घ्यायचे. हा. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही आता जे आपले बाकीचे मुलं असतात, विद्यार्थी असतात, बरोबर. असं 2-2 मुलं समजा सोडले, समजा आता 2 मुलं सोडले, 2 मुलं टाइम काढायला. बरोबर. तर आता पहिला राऊंड पळतो आपण, पहिला राऊंड सुरुवात केला, टायमिंग लावला, पहिला राऊंड सुरू केला. तर जास्त डायरेक्ट म्हणजे एकदम स्पीडनी आता धावायचं नाही डायरेक्ट, म्हणजे कसं दम भरतो आणि बॉडी थकते आपली. तर आपला आपण जो प्रॅक्टिस करत असतो त्याच्याच हिशोबाने ओके आपलं एक 16, 17, 17.5, 18, 19 पर्यंत समजा. तर त्याच्यामध्ये आपण राऊंड आलं पाहिजे पहिला. बरोबर. आणि दुसरा पण आला, मग तिसऱ्याला कसं दम भरला तर थोडं आपण आराम करायचा, लगेच डबल आपला तो स्पीड कमी नाही होत यायचा. ओके. जे चालू आहे स्टेपिंग आपली तेच कंटिन्यू ठेवायची. करेक्ट. असं मेंटेन कंटिन्युटी ठेवायची. कंटिन्यू ठेवायला. तर मला सांगा, तर आता जे ग्राउंड होत असते, तर भरतीमध्ये जे ग्राउंड होते तर एकदम सगळे विद्यार्थी सोडतात की काही क्रायटेरिया असते, काही लिमिटेशन असतं? नाही, लिमिटेशन म्हणजे जास्त सगळे असं सोडत नाही, लिमिट मध्ये सोडतात. म्हणजे जसे फॉर्म आलेले त्या हिशोबाने त्यांचं पण मॅनेजर म्हणजे ऍट अ टाइम एका टायमाला किती विद्यार्थी सोडत असतील? आता कसं नाही म्हटलं तरी 100-200 मुलं एका टायमाला सोडतात. पण ते कसं तिथं ते आपलं टायमिंगचं मशीन असतं त्यांचं. ओके. टाइम एकदा आपण ते जे मशीनची पट्टी असते तिथे जेव्हा आपला पाऊल पडेल तिथून आपला टाइम चालू होतो. म्हणजे असं किती जरी विद्यार्थी सोडले, 50 सोडले, 100 सोडले, 150 सोडले, 200 सोडले, तर आपल्या टायमिंग वर त्याचा काही फरक पडत नाही. आणि पायाला पण आपलं टिप लावलेली असते. ओके ओके. म्हणजे टायमिंग हे असतं सेट केलेलं असतं पायाला. आपलं वरती हे असतं टायमिंग मशीनचं असतं. ओके ओके. नाही तर खाली असतं ते, असं खाली लावलेले असते. तिथे आपला पहिला पाऊल पडला, बरोबर. आता तुम्ही किती लांबून जरी आले, हे सेन्सर असतं इथं, जेव्हा टच होतं आपलं तेव्हा तिथून टाइम चालू होतो. आणि 4था राऊंड जेव्हा संपतो तेव्हा तिथं टाइम आपला नोट होतो. ओके. पण मला एक डाऊट आहे, एकदम 100 विद्यार्थी सोडले तर गोंधळ होणार नाही का तिथं? नाही, गोंधळ काहीच होत नाही. एकदम मॅनेजमेंट म्हणजे एकदम व्यवस्थित पद्धतशीर ते त्यांनी नियोजन केलेलं असतं. मला काय असं काय डाऊट होतं की जर एकदम 100 विद्यार्थी सोडले तर काय विद्यार्थ्यांचं कॉन्फिडन्स लो होतं की यांच्यामध्ये कसं पळायचं? नाही, कॉन्फिडन्स काय नाही सर. त्याचं कसं आहे, हे बघा, कसं काय मुलं एकदम पहिले जोरात ओढतात. ओके. जोरात ओढतात, ते जातात, थांबून जातात. मग आपण आपलं कसं त्यांना क्रॉस करून, समजा आपल्या पॉवर आहे, आपल्याला माहिती आहे, आपण आपलं टायमिंग चांगलं तर क्रॉस करून पुढेच निघून जायचं. बरोबर. आपण त्यांच्या भरोश्यावर थांबायचं नाही, बाबा हा स्पीड घेईल, त्याच्या मागे जातो, पहिली लाईन घेईल. आता कसं सगळे मुलं लाईनीला धरून जाण्याचा प्रयत्न करतात ते सर्कलच्या. तर आपण त्यांना क्रॉस करून जबजब असं बरोबर सराव म्हणजे दोन्ही पण करायचा. असं क्रॉसचं पण कधी समजा तुम्ही 1600 मध्ये स्लो फास्ट, नंतर त्याच्यानंतर असं झिग झॅग समजा असं, आणि क्रॉस एका लाईन मध्ये पळायचं असतं की जसं पाहिजे तसं पळायचं? सर आता कसं आहे, सगळे मुलं बहुतेक ते ग्राउंडचे जे कडी 400ची जी बाउंड्री असते त्या बाउंड्रीला धरून जातात. त्यांनी कसं म्हणजे आपलं अंतर जरा वाचतं ना, अंतर वाचतं. आणि आपलं म्हणजे मनात सायकोलॉजिकल असतं की बाबा तेवढं अंतर वाचतं आणि टाइम पण आपला कव्हर होतो. बरोबर. पण आता तुमच्या क्षमता असेल तर क्रॉस करून आपल्या स्टेपनी असं जास्त पण जो समजा समोरचा खूप पळतोय तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करू असं नाही. तुमची जी स्टेपिंग आहे, तुम्ही जे प्रॅक्टिस करता, तुमचा जो टायमिंग येतो तीच पद्धत तिथे पण वापरायची. बरोबर. त्याच हिशोबाने करायचं नाही. ओके. मग तुम्ही शेवट काय सांगाल 1600 मीटर आउट ऑफ करण्यासाठी? आता विद्यार्थ्यांना तुम्ही काय मेसेज द्याल की पोलीस होण्यासाठी? पोलीस होण्यासाठी काय नाही मित्रांनो, हे बघा, सराव महत्वाचा आहे. ओके. सरावाबरोबर अभ्यास पण पाहिजे. फक्त तुम्ही फिजिकल मध्ये पैकीच्या पैकी मार्क घेतले पण तुम्हाला लेखीला जर कमी पडले बरोबर तर राहून जातं. आता एवढी मेहनत घेऊन सुद्धा अभ्यासात तुम्ही कमी पडले तर राहून जातं. बरोबर. ते आता भरपूर मुलांचं होतं तसं. ग्राउंड फिजिकल एकदम आउट ऑफ असतं, 50 पैकी 50 मार्क, आणि म्हणजे कट टू कट एकदम एक्सलंट फिजिकल, पण त्यांना लेखीमध्ये जरा कमी पडतात. तर त्याच्यावर आपल्याला म्हणजे सराव तुम्ही तुमच्या हिशोबाने करा, जसं तुम्हाला करायचं तसं. आणि अभ्यास पण चालू ठेवा. दोन्ही चालू ठेवलं तर तुमचं काय सिलेक्शन होऊन जातं, आणि मेहनत करत राहायची, होऊन जातं का.
ते म्हणजे तुम्ही कसे असू द्या, अभ्यासात पण समजा सर्वसाधारण असू द्या, बरोबर. फिजिकल मध्ये आता मी एकदम फिजिकल मध्ये सर्वसाधारण. ओके. मला म्हणजे खूप कमी मार्क होते फिजिकलला, बरोबर. पण लेखीचं म्हणजे चांगलं होतं जरा. बरोबर. हा, तर तुम्ही म्हणजे असं सातत्य ठेवा बस, एकच शब्द सातत्य आणि मेहनत दोन. बरोबर. बस सातत्य करत मेहनत करत राहायची, पण ते सातत्याने करायचे. हो. आता तुम्ही फिजिकल केलं तर 6 दिवस केलं, 1 दिवस आराम घ्या. बरोबर. त्या दिवशी मग आपले समजा जे काम असेल इतर काम ते करून घ्यायचे, पण 6 दिवस फिजिकल आणि अभ्यास कंटिन्यू ठेवायचा. धन्यवाद सर, आपण अतिशय मोलाचा आपल्याला टाइम दिलेला आहे आणि तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर एक्झामिनेशन. फॉर एक्झाम्पल तुमचं जे PSI होणार आहे, तर असं मी देवाचरणी प्रार्थना करतो की तुम्ही लवकरात लवकर PSI व्हावं आणि तुम्ही अतिशय मोलाचा आपल्याला टाइम दिलेला. आपल्या साहेबाचा जे माहिती तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.